नमस्कार. सफर सह्याद्रीच्या या भागामध्ये आपलं स्वागत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये फिरताना आपल्याला आणि दऱ्याखोऱ्यातनी अशी अनेक दुर्गम परिसरात गावे आढळतात, ज्यांना आज पण रस्ता नाही, लाईट नाही, बऱ्याच अशा सुविधा त्या लोकांना नाहीत. या गावामध्ये आपण आज भेट देण्यासाठी जाणार आहोत. आपल्या पाठीमागे दिसते कोयना डॅमचं हे विहंगम दृश्य, जे की बॅकवॉटर जवळजवळ इथून 40 किलोमीटर असेल. 40 किलोमीटर पर्यंत आपण बॅकमध्ये आहे. आणि हे आता आपण उभा आहे हा जावली तालुका, पाठीमागे पाटण लागतो आणि हे जावली तालुक्यामध्ये असणाऱ्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या गावांना आपण भेट देतोय आता सध्या. चला चलूया, अशाच गावाला आज भेट देऊया. गावात आता लगभग म्हणजे आता राहताय 7 ते 8च कुटुंब. हो, म्हणजे हालत परमान राहते ते. हालत इथं आहे ना, काहीच मेहनत नाही, काही नाही, नोकरी नाही, चाकरी नाही, काही नाही. त्याच्यामुळे इथं काय मोठी मुलं राहण्याची शक्यताच नाही ना आपल्याला. अच्छा, आज आपण आलोय इथं गावात, बाबांच्या गावात. बाबा तळदेव मध्ये, आणि सर्व मिळून हे गावकरी मिळून आपण आता जेवण बनवायचं आपल्याला. आणि आजी, आज वाढदिवस आहे ना? वाढदिवस आहे म्हणून करूया आज साजरी. आजीचा वाढदिवस आहे. अजून कुणी घातला नाही, आता तुम्ही घालताय माझा वाढदिवस. घालायचा मग, आता कोणी नाही घातला, आम्ही घालतोय ना. ठीक आहे, आज सर्वांसाठी मिळून आपण जेवण बनवण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि आपल्यासोबत बरीचशी अशी लोक आहेत ती. मरावच, जगावं नाही. मरावं. असं काय घडलं होतं? काय घडलं होतं? मरावच म्हणजे इथं काय आहे का? काय इथं माणसाला, या कंच्या बी आमच्या इथं माणसाला काय आहे का? आहे का काय? काय आहे इथं? बघून तिकून या पारीच्या काही एवढीच नाही तर कुणाला काय आहे? काय आहे ह्याच्याशिवाय दुसरं काय नाही. गवगावला माणसाला फाडलं, मग इथं राहून तरी फायदा काय? माणसाला एवढं जिरेत का आण इथं मिळेना. जेव्हा करणार आहे तो कुठं तरी कमवतोय, खातोय. आमचे सारं कुठं आणणार जायचं? मी येतो, माझ्या बरोबर येणार का? मीच घेतो.
माझ्या घरात राहायचं, निवांत आराम करायचा. म्हणलं बाद झालं बाबा, हा? म्हणलं बाद झालं. आता इथून पुढं कधी पण काय झालं की वर जायचं, मला फोन करायचा, मला काय पाहिजे काय नाही, सर्वांना सांगतोय बाबा. आवई किती केलं तरी मला तर कोण माग मरण नाही चाहिए. आम्ही आहे ना, तसं म्हणायचं नाही. तुम्ही हायो की त्याला बरोबर. कोण नसतं, त्याला सर्वजण असतात. हा बरोबर आहे, पण इथं तर मला कोणीच नाही. मी बावकीच्या जीव आहे. आपल्या बावकीच्या जीव असो, हा कुणाचे बी असो, असो किंवा कुणाच्या जीव कुणाचे बी, पण हाय मी म्हणून आपण त्याच्यामध्ये हा. हाय आहे. आपण कसं आहे, एकमेकाला आहे ना, तुम्ही आधार आहे. हाय की आहे ना? आधार आहे एकामेकाला. हाय हाय की. आम्ही कुठं नाही म्हणतो. बाबा चांगला आहे बाबा, आराम मध्ये कापल. मी कापू का? चांगला आहे बाबा. काय माहिती का पाहिजे काय नाही. हे वर आम्हाला यायचं ना, लग्नाची आम्हाला जेवढं करते ती पूजेची लग्नाची. हाय बाबा बरं आहे म्हणायचं. जातोय दिवस एवढा, आपला जातोय दिवस एवढा सोन्याचा बस. तेवढंच म्हणायचं आपण. दुसरं काय म्हणायचं. आता येतंय आपलं समजा ते चोट. आला आला फकार. हे 9 वारी निसती का किती 6 वारी? 9 वारी. 9 वारी ना. आज वाढदिवस आहे म्हणून नक्की ना. नाही नाही नाही, आज वाढदिवस आहे म्हणून. माझ्या भाच्याने घेतली नाही. होय. समध्या बाच्यानी घेतले. हो ती आपली काल घडी मोडली. छान दिसते. दिसली तर बसला बरं, झाला की. दिसली बरं झालं. वाद बीज भयान होता ना. आता इकडे वर आलो, वर आल्यानंतर आता इथे बी गहू वासवली भयान, काही इलाज नाही. त्यांच्या गुच्छीचा आहे, आता एकटं जाण्याचा मार्ग नाही. 4-2 माणसं तिथं जाते नाही. मग तिथं पहिलं तुम्ही होता त्या गावात किती वर्ष होता? अहो पिढ्यानपिढी झाली, पिढ्यानपिढी झाली का? पिढ्यानपिढी. तुमचा जन्म मग कोयनेच झाला असेल. तर इथे खालीच झाला. खालीच. मला आता 82 वर्ष चाललंय. 82. आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये तरी पण आपण सुखमय जिंदगी जगतो. म्हणजे आपल्यापाशी वाहनं आहे ती, जे पाहिजे ते साधनं आहे ती, आणि आपण असं विसरतो की आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अशी पण काही गावं आहेत ती जिथं अजून पण अशी साधनं नाहीत, व्यवस्था झाली नाही. अशा गावामध्ये लोक अजून पण भरपूर त्रासानं जीवन जगतात. ठीक आहे, मग अशा गावांना आपण भेट देतोय, तिथल्या लोकांचं जनजीवन पाहतोय, त्या लोकांना पाहिजे ते मतलब काही आपल्यातर्फे होता होईल एवढी मदत आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आज असंच आम्ही ठरवलं आणि ह्या बाबांच्या गावात आलो आणि इथले जे पण काही ग्रामस्थ आहेत आणि मिळून आम्ही असं एक जेवणाचा प्रोग्राम आज करतोय, जे की आपण थोडंफार चिकन किंवा मटण घेऊन आलोय आणि ह्या गावकऱ्यांसोबत मिळून ह्यांच्यासोबत, आणि ह्यांना पण आनंद आणि आम्हाला पण आनंद, असा एक आजचा दिवस आम्ही. खाण्याचा आनंद. ठीक आहे, हे नाही बाबा, ह्यांच्यासोबत एक दिवस असा खाण्याचा आनंद आपण, आणि त्यांना पण बरं वाटेल. कसं वाटतंय बाबा आज आपण हा प्रोग्राम करतोय इथं? बरं वाटणार म्हणजे. ठीक आहे, बरं वाटलं का? तर. हे गाव असं होतं की कोयना धरणामध्ये, आणि धरणातून उठत 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 हळूहळू माग सरकत आलं. जसं जसं धरण झालं तसं तसं पाणी त्याचं जास्त वाढलं आणि गाव माग सरकत आले. व वेळ निघत गेली, दिवस निघत गेले, ह्या लोकांची तारा. आज धरण जरी आपण म्हणतो की कोयना ही कसं जे धरण आहे ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी, बऱ्याच लोकांचं ते भलं पण झालं, आणि काय लाईट आली, सर्व काही आलं. पण आज पण ही जे लोक आपण बघतोय ना, 60 वर्ष झाली आज धरण बांधून, त्यांना ना व्यवस्थित त्यांचं पुनर्वसन झालं, काय झालं नाही. त्यांना जमिनीत सुद्धा बघतोय आपण ना, ह्या थोड्या 1-1, 1.5 गुंठ्याच्या जमिनी भेटल्या. त्या भेटली नाही. फॉरेस्ट खात्याचे, अशीच आहे. फॉरेस्ट खात्याचे, म्हणजे यांचं नाही पुनर्वसन झालं. काय लावलं नाही का? त्याच्यात नाही काय लावलं का? आता गहू काढला, काढलं का? काही सगळं यंदा पीक आलं तर गेल्या वर्षाला बरं झालं होतं. यंदा 9 पायरी अवघड झालं. 9 पायरी म्हणजे मग तेवढं पुरतंय. कसं पुरत? मुलं इथे आपली म्हणून देते. 2 मुलगा इथे.
ह्या गावात आता मिळून किती लोक राहतात तशी 25 लोक आहेत राहायला इथे. राहायला इथे. हो. पण ते कामानिमित्त काय बाहेर बाहेर जातात जातात ना पोरं बाळा शिकवायला. आणि जे तुम्ही आता म्हणजे आम्ही समजा इथे सात कुळ अगदी कायम ठाक राहायला इथे. 7 घर ते कुठे जाणे नाही येणे नाही काय नाही आपलं इथेच. इथं आता घेतलाय माकाने. ही 2 मुलं काय मुलगा मुलगी. पाणी लागायला लागते ते. ते थोडंसं पाणी मी देऊ का पटपट ठीक आहे चला बाबा ठीक आहे चला मावशी आजी इथे का हा? ठीक आहे चला चला परत आणखी पाट्यावरच
नाही पाट्यावरच कोणी केले होते कोणी केले होते हे आजी. परत पाट्यावर चटकीने एकदा करू कधीतरी. ठीक आहे कधीतरी अगोदर चला चला चला